Hello everyone, welcome to all in your English lecture. Student, in today's lecture, we are going to discuss the new writing skill. The name of the writing skill is mind mapping. विद्यार्थिनींनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण एका नवीन रायटिंग स्किलला सुरुवात करत आहोत. त्या रायटिंग स्किलचं नाव आहे माइंड मॅपिंग. फर्स्टली वी आर गोइंग टू डिस्कस द डेफिनेशन ऑफ माइंड मॅपिंग. A mind map is a diagram used to represent words, ideas, tasks, or other items linked to and arranged around a central keyword or idea. It means a mind map is a representation of information in a graphical form. माइंड मॅप हे असं रायटिंग स्किल आहे की आपण माहिती ही एका ग्राफिकल फॉर्मच्या माध्यमातून किंवा डायग्रामच्या माध्यमातून आपण काय करतो, रिप्रेझेंट करतो. It represents the words, ideas, tasks, or other items linked to arrange around a keywords or idea. यामध्ये आपण आपले जे थॉट्स, आपले जे वर्ड्स आहेत, आपल्या ज्या आयडियाज आहेत, ते आपण एका मेन कन्सेप्टला, मेन जे कीवर्ड्स आहे त्याला लिंक करण्याचं काम आपण ह्या माइंड मॅपच्या थ्रू करत असतो. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ अ माइंड मॅप. Here in our textbook, there is a one example which is already given in our textbook. So this mind map which describe the information of a young girl whose name is Gillian Lynn. हे एक माइंड मॅपच आहे. त्यामधून आपल्याला एका यंग स्टुडंटची इन्फॉर्मेशन आपल्याला ह्यातून डिस्क्राईब केलेली आहे. सो लुक ॲट द डायग्राम. Here, when the Gillian Lynn, she was at the age of 8 and who was already viewed as a problem student. ज्यावेळेस गिलियन लिन ह्या 8 वर्षाच्या होत्या त्यावेळेस त्यांना एक प्रॉब्लेम स्टुडंट म्हणून हिनवण्यात आलं होतं आणि स्कूलने त्यांना इग्नोर केलं होतं त्यांच्या हिडन ॲक्टिव्हिटीला आणि त्यांना त्या स्कूलमधून काढून टाकण्याचा प्रयत्न केला होता. शी हॅड सम डिफिकल्टीज इन अ स्टडिंग. शी डिड नॉट कॉन्स्टंटली सिट स्टिल अँड डिड नॉट कॉन्सन्ट्रेट इन हर स्टडी. मग तिच्यामध्ये लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन अशा पद्धतीचा एक थोडासा इलनेस होता. बट when Gillian's mother, who taken her to the doctor and demanding some medical explanation for Gillian constant fidgeting, lack of focusness. तिची जी आई आहे, गिलियन लिन यांची जी आई आहे, तिला एका डॉक्टरकडे घेऊन गेले आणि तिच्या असणारा जो इलनेस आहे, लॅक ऑफ फोकसनेस अँड लॅक ऑफ फिजिटिंग, याबद्दल तिची डॉक्टरकडे शी डिमांड द एक्सप्लेनेशन ऑफ हर डॉटर्स इलनेस. ते डॉक्टरच्या इलनेसबद्दल ती विचारायला सुरुवात केली. देन द डॉक्टर सजेस्टेड दॅट ही वॉन्ट टू स्पीक विथ हर प्रायव्हेटली. तिला वाटत, डॉक्टरने त्याला सजेस्ट केलं की त्यांना तिला प्रायव्हेटली काय करायचं, बोलायचं. द डॉक्टर टर्न ऑन द रेडिओ अँड लेफ्ट अलोन हर इन अ म्युझिक फील्ड रूम. डॉक्टरांनी एक ॲक्टिव्हिटी केली. गिलियन लिन यांना त्यांनी काय केलं, एका रूममध्ये ठेवलं. अँड द डॉक्टर हू टर्न ऑन द रेडिओ अँड लेफ्ट हर अलोन इन अ म्युझिक फील्ड रूम. तिला एका बंद खोलीमध्ये गाणं लावून, रेडिओवरती गाणं लावून तिला तिथं एका एकटीलाच तिला काय केलं, त्या रूममध्ये ठेवलं. द यंग गिलियन हू बिगॅन टू डान्स. द डॉक्टर ऑब्झर्विंग हर थ्रू द विंडो. ज्यावेळेस ते गाणं ऐकल्यानंतर ना, व्हेन द गिलियन हू हर्ड द साऊंड of music and then the Gillian who began to dance, but the doctor who observing her through the window. Then the doctor who gets a final decision and said to her mother, your daughter who is not a sick, she is a very good dancer. त्यांनी फायनल एक्सप्लेनेशन, फायनल जे ट्रीटमेंट सांगितलं की तुमची जी मुलगी आहे, शी इज नॉट अ सिक, म्हणजे तिला कसलाही आजार नाही किंवा ती अस्वस्थ नाही आहे. शी इज अ व्हेरी गुड डान्सर. अँड देन at the age of 92, when the Gillian Lynn who looked back on his long career and then she noticed that she is one of the world's most successful choreographer. आणि ज्यावेळेस आता सध्या गिलियन लिन यांचं जे वय आहे 92 वर्ष आहे आणि त्यांच्या कारकीर्द त्यांनी पाहायला जर सुरुवात केली, देन शी नोटीस दॅट शी इज द वन ऑफ द वर्ल्ड मोस्ट सक्सेसफुल कोरिओग्राफर इन द फॉर्म ऑफ बॅलेट डान्सिंग. बॅलेट डान्सिंगमध्ये ते एक सक्सेसफुल कोरिओग्राफर म्हणून त्यांनी त्यांचं करिअर घडवलं. बट वेन शी वॉज ॲट द एज ऑफ 8,
स्कूल इग्नोर्ड हर एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट. ज्यावेळेस ती 8 वर्षाची होती त्यावेळेस स्कूलने तिला काय केलं होतं, तिचं एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट आहे तिला इग्नोर केलं होतं. अशा पद्धतीने माइंड मॅप अँड क्रिएटिव्हिटी धिस हेल्पफुल टू स्टुडंट टू डेव्हलप देअर इंटरेस्ट. यावरून आपल्याला समजतं की माइंड मॅप किंवा ज्या क्रिएटिव्हिटी ज्या आयडियाज असतात यातून आपण आपलं जे आपला इंटरेस्ट आहे हे आपण आपला डेव्हलप करत असतो. सो फ्रॉम दिस माइंड मॅप वी नो दॅट द क्रिएटिव्हिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन आवर लाईफ. आपल्या यावरून समजतं की आपल्याकडे क्रिएटिव्हिटी किती महत्त्वाची आहे आपल्या लाईफमध्ये हे समजतं. वी शुड ट्राय टू फाइंड आउट आवर इंटरेस्ट अँड व्हॉट शुड वी डू इन आवर लाईफ. आपण आपला इंटरेस्ट ओळखला पाहिजे आणि आपण काय करायचं आहे आयुष्यामध्ये हे आपण ओळखलं पाहिजे. अँड जस्ट फोकस ऑन आवर इंटरेस्ट. आणि आपल्या इंटरेस्टवरती आपला जो त्यामध्ये जी आवड आहे त्यावरती आपण फोकस केलं पाहिजे. सो here is the again the another definition of mind mapping. Mind map, it is a complete similar type of detailed graphical figure in your own style, showing the thoughts, ideas, concept that keep on generating in your mind, and then you choose a particular style or design or a graphical representation to describe the same ideas, facts, situation. Then this type of presentation can be called mind mapping. माइंड मॅप एक असा आहे की तुम्ही तुमच्या ओन स्टाईलने तुम्ही डायग्रामच्या थ्रू तुमच्या आयडियाज, थॉट किंवा कन्सेप्ट जनरेट करू शकता. अँड यू कॅन यूज अ पर्टिक्युलर डिझाईन फॉर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन विच डिस्क्राईब युअर आयडियाज, थॉट्स. सो दॅट काइंड ऑफ प्रेझेंटेशन वी कॉल्ड माइंड मॅपिंग. अशा ज्या प्रेझेंटेशनला आपण काय म्हणतो, माइंड मॅपिंग. So you can use some different shapes for creating a mind map. You can use like arrows, lines, connectors, balloons, boxes, curved arrows, callouts, scribbles, scrolls, explosions. So that kind of shapes you can use when you creating a mind map. So this is the definition of a mind map. Here in our textbook, the importance of mind map, which is already described in our textbook. Mind map it helpful to the student get a better understanding of new ideas by having them create a mind map. माइंड मॅप हे स्टुडंटसाठी एक नवीन आयडिया समजून घेण्यासाठी एक हेल्पफुल असं एक रायटिंग स्किल आहे. अ माइंड मॅप कॅन असिस्ट विथ अंडरस्टँडिंग बिकॉज इट कन्वे द हायरार्की अँड रिलेशनशिप allowing student to see a big picture. So mind map it helpful to the student to understanding the new ideas and new thoughts through the डायग्राम. त्या डायग्रामच्या थ्रू विद्यार्थ्यांना एक नवीन कन्सेप्ट किंवा नवीन आयडिया समजून घेण्यासाठी हे माइंड मॅप खूप युजफुल आहे. देन सेकंड, गेट क्रिएटिव्ह ज्युसेस फ्लोईंग विथ अ माइंड मॅपिंग. Mind maps are a great brainstorming tools and can help the student let their thoughts flow freely while making important connection between ideas and concept. Mind map it is very helpful to student. They are connecting their new ideas with a free mindedly. त्यांच्या ज्या आयडियाज आहेत किंवा जे थॉट्स आहेत नवीन हे त्यांना it can very helpful to flowing very freely and they connected their thoughts between the ideas and concept with very easily. माइंड मॅप हे एक खूप महत्त्वाचं असं एक रायटिंग स्किल आहे किंवा एक साधन आहे की ज्याच्या थ्रू जे स्टुडंट आहेत त्यांचे जे थॉट्स आहेत त्यांचे जे आयडियाज आहेत दे कॅन इट कॅन बी व्हेरी फ्लोईंग व्हेरी फ्रीली. आणि त्यांच्या ज्या कनेक्शन आहेत त्यांच्या ज्या कन्सेप्टचं त्यामध्ये जे आयडियाज आहेत किंवा त्यांचे जे कन्सेप्ट आहेत त्यामध्ये जे फ्लोनेस आहे तो एकदम फ्रीली त्यांच्यामध्ये बाउंडिंग झालेला असतो. देन माइंड मॅप इट encourage the student to engage in active thinking instead of transcription by using mind maps for note taking. Mind maps encourage the student to focus on keywords and ideas instead of just writing down what a teacher says. Mind map also encourage the student to thinking only the keywords. म्हणजे माइंड मॅपमधून काय समजतं की आपल्याला कीवर्ड्सबद्दल जे मेन कन्सेप्ट आहे, मेन वर्ड्स आहेत एवढंच आपण फोकस करू शकतो इन्स्टेड ऑफ रायटिंग डाऊन द विथ व्हॉट द टीचर सेज. म्हणजे शिक्षकांनी सांगितलेलं जेवढं रायटिंग मटेरियल आहे त्याच्यापेक्षा ज्यातले कीवर्ड्स कसे असतात किंवा मेन थॉट काय आहेत हे
डेव्हलप करण्याचं हे स्टुडंटला जे स्किल आहे हे माइंड मॅप आपल्याला काय करतं, इन्करेज करतं. इट अवॉइड द ट्रान्स्क्रिप्शन मेथड. ट्रान्स्क्रिप्शन जी मेथड आहे किंवा जी रायटिंग मेथड आहे ती अवॉइड करतं आणि तुमची थिंकिंग, ॲक्टिव्ह थिंकिंग पॉवर आहे ती डेव्हलप करण्याचं काम हे माइंड मॅप करत असतं. राईट एसे. Student can create an essay outline, gather arguments and quotes, or brainstorm ideas for your essays with a mind map. Mind map also helpful to creating your essays. Essay करण्यासाठी creating only outline of what are you writing in a essay. essay मध्ये तुम्हाला जे लिहायचं आहे त्याच्या आउटलाईन काढण्यासाठी म्हणजे कीवर्ड्स किंवा की पॉईंट काढण्यासाठी तुम्हाला माइंड मॅप हे हेल्पफुल असतं. देन memorize information. Mind maps activate many levels of brain activity and are a great tools to help with the memorization. It also helpful. Mind map also helpful to memorize the information from vocabulary words and foreign language. म्हणजे आपल्या मध्ये we can develop our vocabulary with and memorize the words, some difficult words and new words with the help of mind map. Mind mapच्या माध्यमातून आपण एव्हरीवेअर आपण काय असतो, ॲक्टिव्ह राहत असतो आणि त्यातून आपल्या वी इन्क्रीजिंग अवर व्होकॅब्युलरी, आपली व्होकॅब्युलरी पण जास्तीत जास्त इथं वाढते. क्रिएट अ प्रेझेंटेशन. Have a student use a mind maps to present information in an interesting and engaging way with a mind maps. Student can use a mind mapping software to create a presentation in advance or create one on the spot during a live presentation. So mind map it also helpful to student creativity. Student मध्ये creativity घडून आणण्यासाठी it also helpful. When the student who use a mind map to represent the information in interesting and engaging way with the mind maps, student can also use the mind map software to create a presentation in advance. म्हणजे स्टुडंटमध्ये ऑटोमॅटिक क्रिएटिव्हिटी डेव्हलप होते की प्रेझेंटेशन आपलं कसं वेगळं व्हावं. त्यासाठी आपण स्टुडंट काय करतात, दे कॅन यूज अ व्हेरियस सॉफ्टवेअर अँड युझिंग क्रिएट वन ऑफ द स्पॉट ड्युरिंग अ लाईव्ह प्रेझेंटेशन. लाईव्ह प्रेझेंटेशन कसं असतं किंवा लाईव्ह प्रेझेंटेशनमध्ये कसे प्रेझेंटेशन केलं जाते, इट ऑल्सो डेव्हलप द प्रेझेंटेशन स्किल्स अमंग द स्टुडंट. स्टुडंटमध्ये प्रेझेंटेशन स्किल डेव्हलप करण्याचं काम हे माइंड मॅप करत असतं. स्टडी फॉर अन असेसमेंट. Mind map also a great way for a student to gather all the information that may be covered on an examination, including class note, textbook, chapter, or reading list. Mind map also helpful to student to gather the information at one time while they studying examination. एक्झामिनेशन मध्ये ज्यावेळेस स्टुडंटला अभ्यास करायचा असतो त्यावेळेस त्या माइंड मॅपच्या माध्यमातून दे कॅन स्टडी होल चॅप्टर ऑल होल टॉपिक थ्रू द डायग्राम. त्या डायग्रामच्या थ्रू त्यांना ती सगळी जी इन्फॉर्मेशन आहे त्या जो अभ्यास आहे क्लास नोट्सच्या व्यतिरिक्त किंवा टेक्स्टबुकच्या व्यतिरिक्त द माइंड मॅपचा जर फॉलो केला तर त्यांना दे कॅन यूज दे कॅन ऑल्सो इट इज अ ग्रेट वे टू अंडरस्टँड द टॉपिक थ्रू द माइंड मॅप. त्या माइंड मॅपच्या माध्यमातून जो मोठा टॉपिक असेल तो एका छोट्याशा माइंड मॅपमधून दे कॅन स्टडी व्हाईल दे टेकिंग एनी एक्झामिनेशन. ज्यावेळेस एक्झामिनेशन देत असताना त्यांना ह्या माइंड मॅपच्या माध्यमातून लवकरात लवकर कशी कन्सेप्ट समजून घ्यायची ह्याबद्दल त्यांना माइंड मॅपचा खूप उपयोग होतो. इट एक्झिक्यूट ग्रुप प्रोजेक्ट. By using the mind map, student can visualize what needs to be done and who needs to do it. Using an online mind mapping program is the best for a group projects, so student can use sharing it. It also develop group project, executing group project. म्हणजे माइंड मॅप हे काय करतं, एक शेअरिंग जे आहे त्यामध्ये सुद्धा डेव्हलप करण्याचं काम करतं. माइंड मॅप ऑल्सो प्रोग्रॅमिंग इज अ बेस्ट ग्रुप प्रोजेक्ट. म्हणजे ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करू शकतो, एक प्रेझेंटेशन जे व्हिज्युअलाइज प्रेझेंटेशन आहे ते आपण रिप्रेझेंट ह्या माइंड मॅपच्या माध्यमातून करू शकतो. अँड वी कॅन शेअर विथ आवर ग्रुप व्हाईल वी प्रेझेंट आवर प्रेझेंटेशन करत असताना आपण जे शेअरिंगच्या माध्यमातून किंवा ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा आपण माइंड मॅपच्या माध्यमातून प्रेझेंटेशन करू शकतो. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ माइंड मॅपिंग. So examples related to this writing skill
आय शेअर विथ यू थ्रू द नोट्स. ह्याच्या रिलेटेड असणारे जे एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे कसं माइंड मॅप आपण करायचं, त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते नोट्सच्या थ्रू तुम्हाला सेंड केले जातील. सो थँक्यू सो मच.